सावधान पुणेकर, ज्या शहरात आपण सुरक्षित आहोत असे वाटते, तिथेच आता किरकोळ कारणावरून रक्ताचे पाठ वाहत आहेत. गेल्या 5 वर्षात पुण्यात 499 खून झाले असून धक्कादायक म्हणजे यात किरकोळ वादातून झालेल्या खुनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. पुणे शहरात जानेवारी 2021 ते फेब्रुवारी 2026 या 5 वर्षाच्या कालावधीत खुनांच्या घटनांनी गंभीर रूप धारण केले आहे. आकडेवारीनुसार एकूण 499 खुनांपैकी 235 खून हे केवळ किरकोळ कारणांमुळे झाले आहेत. क्षणिक राग, अपमानाची भावना आणि स्वतःच्या भावनांवर नियंत्रण न राहिल्यामुळे अनेक सुशिक्षित आणि तरुण पिढी या गुन्हेगारीकडे वळत आहे. केवळ रस्ते अपघातातील वाद किंवा साध्या बोलचालीचे रूपांतर थेट हत्येत होत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. या 5 वर्षातील खुनांच्या कारणांचे विश्लेषण केल्यास पूर्ववैमनस्यातून 73 बळी गेले आहेत, अनैतिक संबंधातून 20 तर चारित्र्याच्या संशयावरून 30 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. प्रेम संबंधातील ताणतणाव आणि ब्रेकअपमुळे 26 खुनांच्या घटना घडल्या आहेत. कौटुंबिक वादातूनही घरातल्या घरात रक्तांचे नाते विसरून हत्या केल्या जात आहेत. अभ्यासकांच्या मते सोशल मीडियामुळे वाढलेली चिडचिड आणि संवादाचा अभाव यामुळे माणसाचा संयम ढळत चाललाय. पुणे पोलिसांच्या तपासात असे निष्पन्न झाले आहे की अनेक प्रकरणात आरोपी आणि मृत व्यक्ती एकमेकांच्या परिचयाचे असतात. रागावर नियंत्रण न ठेवणे ही आजची सर्वात मोठी समस्या बनली आहे. सायको सोशल तणावामुळे किरकोळ वादाचे पर्यावसान जीवघेण्या हल्ल्यात होत आहे. आपला एक क्षणभराचा राग कोणाचे तरी आयुष्य संपू शकतो आणि आपले आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. समाजात वाढणारी ही हिंसक प्रवृत्ती कशी थांबवता येईल? कमेंट्समध्ये तुमचे विचार नक्कीच सांगा आणि फॉलो करा पुणे's फास्टेस्ट ग्रोइंग चॅनल न्यूज डॉट्स.